मित्रांनो, आज सोमवार तिथीच्या रात्री तुम्ही एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय करू शकता। फक्त मूठभर मीठ घ्या आणि तुमच्या घरातील या ठिकाणी शांतपणे फेकून द्या। भगवान भोलेनाथजींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात संपत्तीचा वर्षाव होईल। तुम्ही करोडपती व्हाल आणि तुमचे घर आनंदाने भरले जाईल। तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि अचानक तुमचा बँक बॅलन्स वाढू लागेल। तुम्ही करिअर आणि व्यवसायात दिवसरात्र कमवाल आणि इतके पैसे येतील की ते कठीण होईल ते हाताळण्यासाठी। पण अनेक शुभ संयोग तयार होत आहेत जे वर्षांनंतर येत आहेत। त्यामुळेच या दिवसाचे महत्त्व मोठे आहे। एक मूठभर मिठाचा हा उपाय तुम्ही नक्कीच वापरून पहा। आता हा उपाय कसा करायचा, कधी करायचा, कुठे करायचा आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे जाणून घेऊ। या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ही सर्व माहिती देणार आहोत। बघा, हा दिवस खूप खास आणि महत्त्वाचा आहे। पुष्कळ वेळा महापूजा, पठण, अनुष्ठान ज्या इच्छा पूर्ण होत नाही ते नोव्हेंबर रोजी सोमवार तृतीया तिथीला असतील। हे एका छोट्याशा उपायाने पूर्ण केले जाऊ शकते। अनेकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्याचे परिणामही मिळाले आहेत। तुम्हालाही हा उपाय वापरायचा असेल तर म्हणून समजून घ्या आणि काळजीपूर्वक ऐका आणि मगच ते करा। या उपायाने तुम्हाला नक्कीच फळ मिळेल। तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा दुःख चालू असेल तर त्यामुळे या उपायाचा परिणाम होईल याचे कारण तुम्हाला माहीत असण्याचीही गरज नाही। पितृदोष असो, शनी दोष असो किंवा कोणत्याही प्रकारचे मंगल दोष, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्यातील दोष ओळखण्याची गरज नाही। सोमवार तृतीया तिथी एक मूठभर मीठ हा उपाय करून पहा। ज्यांना आपली इच्छा पूर्ण करायची आहे त्यांच्यासाठी हा उपाय आहे। किंवा जीवनातील संकटातून सुटका हवी आहे, तुमचे कोणतेही मोठे काम प्रलंबित असल्यास तुम्ही त्यासाठीही हे उपाय वापरू शकता। साधी गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही इच्छेसाठी हा उपाय वापरू शकता। ज्यांना भगवान शंकराने आपल्या मनोकामना पूर्ण करायच्या आहेत ते सर्व लोक हा उपाय करू शकतात। माता भगिनीही करू शकतात। तुमच्या घरात सुखशांती नांदण्यासाठी, तुमच्या घरात संपत्ती आणि समृद्धी वाढावी, वृद्ध माता आणि भगिनींनी हा उपाय विशेषतः मूठभर मीठ वापरावा। कारण माता भगिनींनी विशेषतः मूठभर मीठ वापरून हा उपाय करावा। कारण माता भगिनी या घरातील लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरची देवी लक्ष्मी कोणताही विशेष उपाय करते तेव्हा त्याचे परिणाम लवकर आणि मोठे होतात। हा उपाय कोणीही करू शकतो, मग तो लहान असो। ज्या व्यक्तीने मूठभर मीठ वापरणे हा उपाय मानला आहे त्यांनी सोमवारी तृतीया तिथीला हा उपाय अवश्य करावा। कारण या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करणे सोपे असते। आता हा उपाय कसा करावा आणि त्याची योग्य वेळ समजून घेऊया। हा उपाय सकाळी लवकर करणे अधिक फलदायी मानले जाते। काही कारणास्तव सकाळी हा उपाय करणे शक्य नसल्यास संध्याकाळी प्रदोष कालात तुम्हाला दुसरी संधी मिळेल। प्रदोष काल म्हणजे संध्याकाळी 6 ते 7 या दरम्यानची वेळ। या काळात उपाय केले तर नक्कीच फळ मिळेल। जरी तुम्ही संध्याकाळी कामावरून उशिरा परतलात आणि वाजेपर्यंत उपाय करू शकत नसाल तरीही काळजी करण्याची गरज नाही। तुम्ही वाजेपर्यंत करू शकता आणि थोडा उशीर झाला तरी ते करू शकता। पर सोमवार तृतीया तिथी हा दिवस वर्षातून एकदाच येतो, म्हणून जेव्हा ही संधी मिळेल तेव्हा मूठभर मीठ वापरून हा उपाय करून पहा। योग्य वेळी करण्याचा प्रयत्न करा, पण काही कारणाने थोडा विलंब झाला तरी उपायाचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल। या उपायामुळे तुम्हाला नक्कीच परिणाम मिळेल। यामुळे जर तुमच्या जीवनात धनसमृद्धीची कमतरता असेल, तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल किंवा मेहनत करूनही यश मिळत नसेल तर तुम्हाला या उपायाचा लाभ मिळू शकतो।
गुरुजींनी सांगितले की जर कोणत्याही कामात अपयश किंवा धनहानी होत असेल तर या तृतीया तिथीला हा छोटासा उपाय अवश्य करावा। चला तर मग जाणून घेऊया या खास उपायाबद्दल। आजचा व्हिडिओ अतिशय खास आहे कारण तृतीया तिथीला करावयाचे 3 विशेष उपाय सांगण्यात आले आहेत। या उपायांमध्ये धनप्राप्ती, इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी उपाय सांगण्यात आले आहेत। आदरणीय गुरुजींनी सुचवलेला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय जाणून घेऊया। या उपायासाठी तुम्हाला मूठभर मीठ लागेल। आज सोमवार नोव्हेंबर तृतीया तिथीच्या रात्री हे मीठ शांतपणे घरात विशेष ठिकाणी ठेवा। हे सर्वात मोठा शत्रू देखील शांत करेल आणि शत्रूंचा त्रास तुमच्या आयुष्यातून संपेल। आज आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत मीठ इतर पद्धती कसे करू शकता तुम्ही तुमच्या जीवनातून दारिद्र्य दूर कराल, कायमचे निघून जाऊ शकते। सोमवारी घरात मिठाची वाटी ठेवा। विशेष ठिकाणी ठेवल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। हा उपाय केल्याने तुमच्या घरात दारिद्र्य कधीच राहणार नाही। कोणत्याही सोमवारी 1 वाटी मिठाचा हा उपाय करून पाहिल्यास समजून घ्या की हा उपाय वास्तुशास्त्रात खूप प्रभावी मानला गेला आहे। याद्वारे केलेले उपाय माणसाच्या जीवनात संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करतात आणि गरिबी दूर करतात। लक्ष्मी देवीच्या कृपेने त्या घरात दारिद्र्य कधीच परत येत नाही। जीवनातून नकारात्मकता नाहीशी करण्यासाठी उपयुक्त प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात अधिकाधिक पैसा मिळावा अशी इच्छा असते। त्याला कधीही गरिबीचा सामना करावा लागू नये आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य समृद्ध होऊ दे, यश आपल्या घरात राहावे अशी प्रत्येकाची इच्छा असते। यासोबतच तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाहही वाढेल। आता सर्वप्रथम आपण मीठ वापरून करावयाच्या पहिल्या उपायाबद्दल बोलूया। या उपायाने तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा राहण्यापासून थांबू शकते। जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे व्यक्ती पैसा, आरोग्य आणि अनावश्यक खर्चाच्या चिंतेत राहतो। त्यामुळे घरात कलह आणि अनागोंदीही पाहायला मिळते। जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर ती दूर करण्यासाठी मीठ हा उत्तम उपाय आहे। तुम्हाला फक्त थोडेसे रॉक मीठ घ्यायचे आहे आणि ते पाण्यात घालायचे आहे ज्याने तुम्ही मजला साफ करता। जर तुम्ही खडे मीठ टाकून फरशी स्वच्छ केली तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यातील सर्व प्रलंबित कामे, पैशाशी संबंधित समस्या किंवा घरातील समस्या हे सर्व दूर होतील आणि परती येणार नाहीत। हा एक अतिशय चांगला उपाय आहे जो तुम्ही आठवड्यातून एकदा करावा। आपण सोमवारी करू शकता। यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल। आता पटकन दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया। या उपायाने तुमच्या जीवनातील अडथळेही दूर होऊ शकतात। अनेक वेळा लोक तक्रार करतात की त्यांच्या कामात अडथळे येतात, काम चालू असताना बिघडते किंवा विनाकारण समस्या निर्माण होते। अशा परिस्थितीत आपण काय करावे? थोडेसे खडे मीठ घ्या आणि पांढऱ्या कपड्यात बांधून घ्या। आपण इच्छित असल्यास आपण खडबडीत किंवा ग्राउंड स्वरूपात रॉक मीठ ठेवू शकता। रुमालात ठेवून नीट बांधून घ्या। आता हे मीठ नेहमी सोबत ठेवा। तुम्ही कुठेही जाल, कुठेही राहाल, हे मीठ आपल्याजवळ ठेवल्यास आपण आपल्या जीवनात पाहाल की सर्व मोठ्या समस्या, कामातील अडथळे, ज्या गोष्टी वारंवार प्रयत्न करूनही पूर्ण होत नाही, त्या सर्व हळूहळू दूर होऊ लागतील। हा उपाय अगदी सोपा आहे, परंतु त्याचा परिणाम चमत्कारिक असू शकतो। हा उपाय तुम्ही सोमवारीही करा। आता पटकन तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया। या उपायात 1 वाटी सेंधा मीठ विशिष्ट ठिकाणी ठेवावे लागते। यामुळे ते पैसे आकर्षित करते आणि तुमच्या जीवनात यश मिळवून देण्याचे काम करते। यामुळे तुमची तिजोरी कधीही रिकामी होणार नाही आणि तुमचे नशीब बलवान राहील। आपल्याला एका काचेच्या वाडग्यात रॉक मीठ करावे लागेल
आपण ते खडबडीत किंवा चिरडले असले तरीही ते आपल्या सोयीवर पूर्णपणे अवलंबून आहे. आता हा वाडगा आपल्या बाथरूम मध्ये एका ठिकाणी ठेवा जेथे ते स्वच्छ आणि कोरडे ठिकाण आहे. बाथरूम मध्ये जागा नसल्यास नंतर आपण ज्या ठिकाणी ते पाहता त्या ठिकाणी ठेवा. हा उपाय करून सर्वप्रथम नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातून काढून टाकली जाते, जी आपली आर्थिक स्थिती सुधारते. आपल्याला व्यर्थ खर्चापासून देखील दिलासा मिळेल आणि पैशांशी संबंधित समस्यांवर मात केली जाईल. सोमवारी आपण आपल्या घरात रॉक मिठाचा वाटी ठेवताच माकडे लक्ष्मीची कृपा आपल्या घरात पाऊस पडण्यास सुरुवात करते. या मिठाचा आपल्या जीवनात चमत्कारिक परिणाम होऊ शकतो आणि पैशांमुळे अशा स्त्रोतांकडून पैसे मिळू लागतात जिथे आपण अपेक्षा देखील केली नव्हती. ज्यांचे पैसे कुठेतरी अडकले आहेत तो परत येऊ लागला. तसेच ज्यांना कर्जामुळे त्रास झाला आहे आणि ते परतफेड करण्यात अक्षम आहेत त्यांच्यासाठी हा उपाय देखील खूप वंगण आहे. जेव्हा जेव्हा आपण हे मीठ घराबाहेर पडताना पाहता तेव्हा समजून घ्या की आपला दिवस चांगला होईल आणि इतके चांगले आपले कार्य पुढे चालू आहे. आपण नोकरीवर जात असाल, व्यवसायावर जात आहात किंवा आपल्या दुकानात आहात. जेव्हा आपण घरी रोल करता तेव्हा आपल्याकडे पैसे असतात. जेव्हा आपण घर फिरता तेव्हा आपल्याकडे संपत्ती असते. हा एक चांगला उपाय आहे. सोमवारी आपल्या घरात रॉक मिठाचा एक वाटी ठेवा. देवी लक्ष्मीवर ध्यान करीत आहे. आता बरेच लोक असे म्हणतात की दारिद्र्य बहुधा त्यांच्या नशिबी लिहिलेले आहे किंवा त्यांच्या नशिबी लिहिलेले नाही, पण जर कोणी कठोर परिश्रम केले तर सत्य हे आहे आणि जर तुम्हाला पैसे व्हायचे असतील तर ते मीठ बनू शकते. हे शुक्राचा एक घटक आहे आणि जर तुम्ही ते देणगी दिली तर व्हीनस बलवान बनताच व्हीनस आयुष्यात वेगवान बनू लागतो. व्यर्थ खर्चात जात नाही. असे पैसे रोग, गैरव्यवहार किंवा अवांछित समस्यांमध्ये उलट होणार नाहीत. आमच्या घरात 2 प्रकारचे पैसे येतात. जो खूप लवकर जातो आणि दुसरा जो जतन केला जाऊ शकतो. समस्या खर्च केल्या जातात, परंतु चांगली संपत्ती नेहमीच उपयुक्त गोष्टींमध्ये खर्च केली जाते. हे पैसे आपल्या घरात चांगल्या गोष्टी आणण्यास आणि फ्रेमिंग वाढविण्यात मदत करतात. मीठ दान करून आपण समान सर्वोत्तम पैसे देखील मिळवू शकता. सोमवारी मीठ देणगीमुळे त्याचा प्रभाव आणखी वाढतो. हा उपाय एकदाच प्रयत्न करा. पुढील सोमवारपासून आपल्याकडे पैसे कसे येत आहेत हे आपण स्वतःला जाणवाल. जर तुम्हाला शुभ परिणाम मिळवायचे असतील तर हा उपाय करा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.